नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकात ठाण्याचा अपवाद वगळता सगळीकडे भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अलौकिक असं यश मिळालं. अगदी जिल्हा परिषदांमध्ये देखील नंबर 1 पक्ष कुठला तर भाजप, म्हणजे एक प्रकारे भाजपचा हा नवा उदय झालाय. निवडणुकीआधी भाजप शिवसेनेची युती तुटली. भाजपनं स्वबळावर हे यश मिळवलं. पण आता पुन्हा युती झाली तर अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता येऊ शकते अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपशी यापुढे युती करणार नाही अशी ताठर भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय. त्याचवेळी मुंबईच्या भल्यासाठी शिवसेनेच्या महापौराला भाजपनं पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. मुंबईचं महापौरपद अडीच वर्ष वाटून घेण्याचा तोडगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी सुचवलाय. शिवसेनेनं हा तोडगा फेटाळून लावलाय. पण भाजपला हा तोडगा मान्य आहे का? शिवसेनेच्या महापौराला पाठिंबा देणार की भाजप स्वतःचा उमेदवार उभा करणार? शिवसेनेशी जुळवून घेण्याची भाजपची मानसिकता आहे का? त्यासाठी कोण आणि कधी केव्हा पुढाकार घेणार? भाजप सरकारला दिलेली नोटीस पिरियड अजूनही कायम आहे असं शिवसेना नेते या मुलाखतीत आम्हाला ठासून सांगून गेले. अशा परिस्थितीत भाजप सरकार पूर्ण 5 वर्ष टिकेल का? शहरी भागासह ग्रामीण भागात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले भाजपनं आज काबीज केले. हे यश पक्षानं कसं मिळवलं? काँग्रेस राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अनेक उमेदवारांचा निवडणुकीत विजय झाला. मग हे खरंच भाजपचं यश मानायचं का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि सराभाऊ खोत असा संघर्ष पेटलाय. या वादात भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपचं धोरण आहे, त्याचाच हा परिणाम आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेग घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मिस्टर स्ट्रॅटेजिस्ट किंवा आर्य चाणक्य अशी ओळख असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील. चला तर पाहूयात रोखोक चंद्रकांत पाटील. रोखोक चंद्रकांत पाटील मध्ये याच्यामध्ये स्वागत करूया. चंद्रकांत पाटील यांचं. साहेब तुमचं स्वागत. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अत्यंत घवघवीत असं यश मिळालं. केंद्रीय नेतृत्वाने देखील ट्विटरवरून त्याचं कौतुक केलं, परंतु त्यांनी प्रतिक्रिया काय व्यक्त केल्या? माझा रोख असा आहे की जे काही सेलिब्रेशन होणार आहे जोरदार, त्या सेलिब्रेशनमध्ये अमित शहा येणार आहेत की नाही? देशभरामध्ये विशेषतः 5 राज्यांमध्ये आणि त्यातील प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका अजून होत आहेत. आणि त्यामुळे सेलिब्रेशनला अमित शहा येतील की नाही तर एक पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांना जो खूप आनंद झाला आहे त्यातून वेळा जमल्या तर येतील. पण पहिली राज्याची जी बैठक होती निवडणुकीनंतरची साप्ताहिक बैठक होत असते, अत्यंत महत्त्वाची. याचं कारण निवडणुकीच्या काळात अनेक बैठका होऊ शकल्या नाहीत. ती बैठक रद्द होण्यामागचं कारण काय? त्यामुळे असा एक संदेश मिळतोय की राज्य सरकारला काही धोका आहे का? नाही. पूर्ण निवडणूक कालावधीमध्ये जवळजवळ एकही कॅबिनेट मिटिंग झाली नाही. याचं कारण सगळेजण प्रचारात होते. तेच कारण निवडणुकांनंतर सुद्धा आहे की प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्याच्या जुळणीमध्ये आहे. साधारणतः असा बराच काळ मंत्रिमंडळाची बैठक करता येणार नाही असं गृहीत धरून आधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खूप विषय आधीच व्हिज्युअलाइज करून पूर्ण झालेत. आणि त्यामुळे हे खरं आहे की बा नंतरसुद्धा निकालानंतर सगळे कॅबिनेट मिनिस्टर आपापल्या जिल्ह्याची गणित जमवण्यामध्ये अडकतील. मेजर विषय काही नाही आहे, त्यामुळे कॅबिनेटची मिटिंग झाली नाही. परंतु या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कारण नाही असं महाराष्ट्राला आपण आश्वस्त करू शकता? पूर्ण आश्वस्त करू शकतो. अशा प्रकारचा कुठलाही धोका सरकारला नाही. कारण माझी खात्री अशी आहे की एका मुंबईच्या निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये झालेले मतभेद, तात्विक मतभेद पण नाही, जागा वाटपाचे मतभेद, तुम्हाला इतके की मला इतके, या मतभेदाची परिणिती संपूर्ण महाराष्ट्रातला पाठिंबा काढून घेण्यामध्ये जाईल असं मला वाटत नाही. माननीय उद्धवजी हे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाची काळजी करणारे आहेत. आणि तेव्हा अशा प्रकारे सरकार अस्थिर करण्यातून सामान्य माणसाला खूप प्रॉब्लेम येईल हे त्यांना माहिती आहे. चंद्रकांत दादा, तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आणि इतर विरोधी पक्षांमध्ये देखील बेरजेचं राजकारण करणारे म्हणून प्रसिद्ध असतात. 2+2 याला तुम्ही हात लावल्यानंतर 22 होत असतं. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुमच्या सरकारवर अविश्वासाचा ठराव आणण्याची तयारी 2 प्रमुख विरोधी पक्षांनी सुरू केलेली आहे. आपली काय रणनीती आहे त्याला तोंड द्यायला? नाही, 2
पक्ष जे अशा प्रकारचा अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची टोटल तर 80-82च्या वर जात नाही, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही. आणि शिवसेना त्यांच्या अशा प्रकारच्या महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या प्रयत्नाला साथ देणार नाही. शिवसेना ही सरकारमध्येच राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आपण ठामपणे आता सांगताय की तुमच्या सरकारला कोणताही धोका नाही. शिवसेना भाजप युतीचं सरकार पुढची 2.5 वर्षाचा जो कालावधी राहिला आहे तो पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण करणार. दोन्ही पक्षांना याची जाणीव आहे की पहिली 2.5 वर्ष ही खूप धावाधावीत गेली. निवडणुका, सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न. आता पुढची 2 वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी मिळतील आणि त्यामुळे जो काही मुंबईचा तिढा आहे ते सोडवून सगळेजण अतिशय शांतपणे येणारी 2 वर्ष कुठलीही मोठी निवडणूक नाही लोकसभेपर्यंत अतिशय शांतपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात घालून प्रयत्न करतात. दादा, तुमच्यासारखं आर्य चाणक्य चांगल्या परिस्थितीसाठी मुकाबला कसा करायचा याचं जसं धोरण आखत असतो, तसंच वाईट किंवा अनपेक्षित परिस्थिती आली तर कसं तोंड द्यायचं हे देखील आखत असतो. मला नक्की कल्पना आहे की आपल्यासारख्या एका मिस्टर स्ट्रॅटेजिस्टनी अशा प्रकारचं धोरण देखील आखलेलं असणार की जर विरोधी पक्षांनी आपल्यावर अविश्वासाचा ठराव आणला, शिवसेनेने त्यामध्ये जर काही गडबड करायचा प्रयत्न केला तर काय करायचं. असंही ऐकू येतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही आमदार, काही खासदार, काही राजकीय नेते हे तुमच्या संपर्कात आहेत आणि जर तशी वेळ आली तर त्यावेळेला काय म्हणू आपण ज्याला हर हर महादेव म्हणत ते तुमच्याकडे येतील. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस काय तर शिवसेनेमधल्या सुद्धा अनेक आमदारांना असं वाटतं की अशा प्रकारे अतिशय उत्तम चाललेलं सरकार सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या सुखासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी, मी खूप अलीकडे हा सारखा शब्द वापरतो की सुखासाठी फक्त नाही त्याच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणारे सरकार अस्थिर होऊ नये हे काँग्रेसमधल्या, राष्ट्रवादीमधल्या, शिवसेनेमधल्याही अनेक आमदारांना वाटतं. आणि त्यामुळे ते त्यांच्या पक्षामध्ये ह्याचं नेत्यांमध्ये वातावरण करतायत की अशा प्रकारे निवडणुका पुन्हा होणं हे व्यावहारिक पण नाही आणि त्यातून महाराष्ट्र अस्थिर होणार जो आहे तो सामान्य माणसाला आवडणार पण नाही, परवडणार पण नाही. बरोबर आहे. तुम्ही दारा सतत इथे आल्यापासून मी बघतोय शुभम भवतू असा एक नारा लावताय, परंतु याच खुर्चीवर काल शिवसेनेचे नेते, राज्यसभेतले खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत होते. संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सरकारला दिलेला नोटीस पिरियड अजूनही संपलेला नाही, हे सरकार अजूनही नोटीस पिरियडवरच आहे. काय सांगाल याबद्दल? नाही, हे राऊत म्हणत असले तरी सुद्धा मला विश्वास वाटतो आणि समजा असं झालं तर त्याची माननीय मुख्यमंत्री महोदय हे अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री जसे आहेत तसे ते अतिशय हुशार मुख्यमंत्री पण आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे संकट आलं म्हणजे आसमानी संकट जरी आलं जे दुष्काळासारखं, तर त्या सगळ्या संकटातून ते सही सलामत बाहेर पडलेले आहेत. होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला असं एक वातावरण झालं की या निवडणुकीत त्यांना बहुतेक यश मिळणार नाही. कधी नोटाबंदीमध्ये वाटलं, कधी नोटाबंदीमुळे थोडंसं शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झाला त्यामुळे वाटलं, पण त्या सगळ्या विषयामधून ते अतिशय सही सलामत बाहेर पडले. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता तसं शिवसेनेचे नेते जरी म्हणत असले तरी तसं ते करणार नाहीत, पण तसं करण्याचा प्रयत्न केला तर माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा तितकेच हुशार आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये ह्याची योजना नक्की तयार आहे आणि यातून आम्ही सही सलामत बाहेर. मी तुम्हाला या प्रश्नावर इतके उपप्रश्न का विचारतोय माहिती आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरुस्थानी मानतात अशा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकीत केलंय, त्यामुळे या सगळ्याचं गांभीर्य वाढतं. एकीकडे संजय राऊत म्हणतायत की नोटीस पिरियड चालू आहे, दुसरीकडे शरद पवार साहेब सांगतायत की मध्यावधी निवडणुका कधी येऊ शकतात. उद्धव ठाकरे यांनी टीका आपली चालू ठेवलेली आहे सरकारवरची अगदी निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देखील. म्हणूनच असं वाटायला लागतं की महाराष्ट्राची वाटचाल ही मध्यावधी निवडणुकांच्या दिशेनं सुरू झाली आहे का? साधारणतः शरद पवार जे म्हणतात त्याच्यापेक्षा ते वेगळं करतात असा इतिहास आहे. आणि त्यामुळे ज्या अर्थी ते मध्यावधी निवडणुका होतील असं म्हणतायत ह्याचाच अर्थ मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं मी ठामपणे म्हणेन. दुसरं, माझं इंट्युशन असं सांगतं की असं काही होणार नाही. शेवटी असं आहे की इतका मोठा संघर्ष झाल्यानंतर पुन्हा पॅचअप व्हायला थोडा वेळ लागतो, तेवढा लागतो आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेन की 9 तारखेला महापौर इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा मी तुमच्या स्टुडिओमध्ये येतो. माझंच म्हणणं खरं ठरलं. म्हणजे प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को फिर शोधने. मला एक आपण वेगळ्या मुद्द्यावर थोडीशी चर्चा करूया, ते म्हणजे विधिमंडळाचं बजेटचं अधिवेशन आता सुरू होत आहे
आणि अधिवेशन सुरू झालं की दरवेळी एक बातमी हमखासपणे येते, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. याही वेळी मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी अशा करता येते की 2.5 वर्ष म्हणजे साधारणतः निम्मा कालावधी झालेला आहे. अनेक मंत्र्यांची कारभार जो आहे तो कारभार संशयास्पद आहे. काहीचा कारभाराचा दर्जा मान्यच नाही आहे. कोणालाही आपल्या पक्षातले नेतेही खासगीत मान्य करतात, पत्रकार टीका करतात, विधिमंडळात त्याच्यावर प्रचंड गरमागरमीची चर्चा झालेली आहे. ते पक्षाला लोढणं झालेले आहेत. अशा प्रकारची अनेक खाती आहेत. एकूणच तुमच्या वाट्याची 4 खाती अजून रिकामी आहेत. शिवसेनेने त्यांचा कोटा पूर्णपणे भरलेला आहे. या विधिमंडळ बजेट अधिवेशनाच्या तोंडावर किंवा त्याच्या आसपास खातेपालट होईल, नवीन चेहरे येतील. नाही, अधिवेशनाच्या तोंडावर तर नक्कीच होणार नाही, तेवढा वेळच नाही राहिला आता. परंतु किंवा तुम्ही जे निगेटिव्ह मांडलं नकारात्मक, की मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर काही आक्षेप आहेत, त्यांची कार्यक्षमता कमी वगैरे, अशा अर्थाने काही बदल होणार नाही, कारण तसं तुम्ही म्हणता तसं नाही आहे, अतिशय उत्तम चाललं आहे. परंतु शेवटी 2.5 वर्षानंतर एक आढावा घेणं आवश्यक आहेच की कसं चाललं. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन मी जो मगाशी पिरियड म्हटलं ना, की 2 वर्षाचा पिरियड हा आपल्याला महाराष्ट्र विकासासाठी खूप चांगला मिळणार आहे, की ज्या काळात कुठली मोठी निवडणूक नाही, त्याच्यामुळे धावपळ नाही, कॉन्सन्ट्रेट करून आपला विकास करता येईल. त्याच्यामध्ये मग कुठले मोहरे कुठे बसवलं तर चांगलं होईल, असं ज्याला आपण खांदेपालट म्हणू, म्हणजे त्यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी अदलाबदल करणं असं होऊ शकतं. पण अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तसा विचारच नाही. पण आता इतक्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं, अनेक आमदारांना यश मिळालं, अनपेक्षित असं काही ठिकाणी यश मिळालं, त्याची मी चर्चा करणारच आहे. परंतु हे जे यश मिळालं त्या शिलेदारांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून त्यांचा मंत्रिमंडळ समावेश, अर्थात त्यांना तरी कुठेतरी वाटत असणारच ना की आपल्या या कार्याचं मूल्यमापन व्हावं, आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये बढती मिळावी. त्या दर कोणाला लाल दिव्याची आस लागली असेल तर यात काही गैर काहीच नाही. तर ती वेळ आली असं आपण म्हणायचं का? कारण आपली 4 मंत्री बरं अजून आपल्या वाटेची रिकामी आहेत. मग तो क्षण कधी येईल की जेव्हा हे मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेलेलं असेल? नाही, अधिवेशन विशेषतः अर्थसंकल्पीय खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आम्ही आता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. अर्थसंकल्प नीट मांडला जाणं, त्याच्यामध्ये सगळ्या विरोधकांच्या आणि स्वपक्षांच्या सूचना नीट येणं आणि एका अर्थाने 1 वर्षाची योजना पूर्ण होणं. त्यानंतरचा पिरियड हा थोडासा शांतपणे विचार करण्याचा मिळेल. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता ते खरंच आहे की 4-4 मंत्रिमंडळातली पदं रिकामी ठेवण्याचं काही कारणच नाही. अशा काही चांगल्या कार्यकर्त्यांचा नक्की विचार केला जाईल. पण पुन्हा एकदा म्हणेन की तुम्ही मगाशी जे नकारात्मक भूमिकेत म्हणालात किंवा काही जणांनाची गच्छंतीच करण्याचा वेळ आलेली आहे, अशी काही वेळ आलेली नाही आहे. पण अदलाबदल नक्की होईल. पुन्हा आपण शिवसेना भाजपबद्दल बोलूया. खरा वाद होता ना, तुम्ही किती सांगा जागांचा होता, पण अनेक नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, माझ्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की जो वाद आहे तो जागांचा नाहीच आहे. वाद होता तो ट्रान्सपरन्सीचा होता, वाद होता तो पारदर्शकतेचा होता. त्याहीपेक्षा सुद्धा वाद हा एकमेकांच्यातल्या अहंकाराचा होता की मुंबईमध्ये मोठा भाऊ कोण. शिवसेना म्हणत होते आम्ही मोठा भाऊ, तर तुम्ही म्हणतात विधानसभेचा निकाल बघा, आमचे 15 आले आहेत, तुमचे 14 आले आहेत, त्यामुळे आम्ही मोठे आहोत. लोकसभेचा निकाल बघा, आम्हाला झालेलं मतदान बघा, लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या आधारावर आम्ही मोठे भाऊ आहोत. ते म्हणत होते आम्ही मोठे भाऊ आहोत. हा वाद होता. आता ते 84 आहेत, तुम्ही 82 आहात. कुठेतरी लहान भाऊ मोठा भाऊ हा वाद संपला आणि आता दोघेही जुळे भाऊ झाले. असं झालंच आहे ना. आणि आमचं शिवसेना प्रमुखांना वारंवार आव्हान हे आहे की ही बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन आपण निर्णय केला, बदललेली परिस्थिती लक्षात घेतली तर खूपच मी ज्याला म्हणतो की न्यायाने आणि समन्वयाने होईल. न्यायाने अशा अर्थाने किंवा जागा कोणाच्या किती आहेत, त्या पूर्वी इतक्या भाजपच्या 34 नाही आहेत, त्या 82 झाल्या ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि समन्वयाने म्हणजे काय, तर बसून बरं चला मग आता काय काय करूया असं करून हा विषय संपवेल. जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून भेटणं, वर्तमानपत्राच्या माध्यमातून भेटणं हे बंद होऊन 1 to 1 बसणं होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. हे इतकं सोपं आहे. चंद्रकांत दादा पाटील यांचा जर फोन गेला तर आज शिवसेनेतला कुठलाही मंत्री तुमचा फोन घेणार नाही असं होणार नाही. कारण तुमचं बेरजेचं राजकारण संपूर्ण जण आता बघतायत. किंवा या सरकारमधली तुमची ती भूमिका शिवसेनेच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची नाहीये. तुम्ही जर फोन केलात शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याला, अगदी उद्धव ठाकरे नाही, तर एका क्षणात तुमची भेट देखील होऊ शकते. नाही, कसं आहे की मी खूप पक्षशिस्त मांडणारा कार्यकर्ता आहे आणि त्या पक्षशिस्तीमध्ये आपल्याला दिलेलं काम आपण करणं, ते उत्तम करणं हे बसतं. आणि त्यात मला अजूनही पक्षाने काही हे सांगितलेलं नाही की बा हे तू करायचं आहे, तर ज्या क्षणी सांगेल त्या क्षणी मी त्या कामाला लागेन. क्रमांक 1. आणि विशेषतः ह्या वेळच्या परिस्थितीमध्ये युती शिवसेनेने तोडलेली आहे आणि त्यामुळे नॉट नेसेसरी उद्धवजींच्या स्तरावर सुरुवात झाली पाहिजे, पण कोणातरी त्यांच्या कार्यकर्त्याकडून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. हे तर आपण मान्यच कराल, कारण तुम्ही युती तोडली आहेत. आता तुम्ही बोला
आणि ते कोणाही एका कार्यकर्त्याकडून सुरुवात झाली, अरे बाबा बोलायचं आहे, तर याची सुरुवात होऊ शकते असं माझं मत आहे. म्हणजे आपण एक प्रकारे जर तुमच्यावर जबाबदारी पक्षानं सोपवली की शिवसेना भाजप यांच्यामध्ये पुन्हा डायलॉग झाला पाहिजे, पुन्हा त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला पाहिजे, तर त्यासाठी संवादकाची भूमिका बजावायला तुमचं धोरण आणि व्यक्तिशः चंद्रकांत पाटील पूर्णपणे तयार आहेत. हो हो, काही अडचण नाही. आणि मला कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला आत्मविश्वास आहे की ही बोलणी यशस्वी होती? मला आत्मविश्वास असा आहे की हे सगळं नीटच होणार आहे. ते मी करायचं आणि काय करायचं हे कामाच्या वाटपात ठरेल, पण हे नीटच होणार आहे. 9 तारखेनंतर 10 तारखेला मी तुमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा येणार आहे. अगदी तुम्ही नक्कीच तेव्हा याल. पण एक लक्षात घ्या, इतकी प्रखर टीका, प्रत्येकाने शिवसेनेवर जोरदार टीका केली. लोकसभेला टीका, विधानसभेला टीका. यावेळी तर त्यांनी अगदी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो शिखर गाठलं. ह्याच्या पलीकडे काही टीका व्हायची असेल असं मला काही वाटत नाही. तरी देखील शिवसेनेला तुमच्यापेक्षा 2 जास्त मिळाला, हे तर मान्य करावंच लागेल. नाही नाही, असं आहे की मुंबईमध्ये 2 जागा त्यांना जास्त मिळाल्या, कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनच करून बसले होते मुंबईमध्ये. हां, मुख्यमंत्री एके बाजूने मुंबईमध्येही कॉन्सन्ट्रेशन करत होते आणि दिवसाला 6-6 सभा ग्रामीण भागामध्ये करत होते. आणि त्यामुळे जसं ते मुंबईमध्ये 2ने जास्त आले, 2च जास्त नाही, 2ने जास्त आले, तसं महाराष्ट्रामध्ये आम्ही कितीने जास्त आलो. आम्हाला महाराष्ट्रात मिळालेली मतदानाची टक्केवारी, आम्हाला मिळालेली जागा, शिवसेना तर सोडाच, पण काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहेत. किंबहुना आमच्या जागा आणि तिघांची बेरीज ही इक्वल आहे. आणि त्यामुळे आम्ही उर्वरित महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं आणि मुंबईसुद्धा 34वरून आम्ही डायरेक्ट 82वर आलो. म्हणजे त्यांचा विचारच करायचा झाला, मी कधी निगेटिव्ह बोलत नाही, तर ते 100वरून 82वर आले, 84वर आले. आम्ही 34वरून 82वर आलो. माझं एक्झॅक्ट म्हणणं हे आहे की कुठेतरी शिवसेनेने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि आम्ही अवाजवी काही म्हणत नाही आहोत. मी पुन्हा तो शोधू, आपण न्यायाने आणि समन्वयाने जर झालं, न्यायाने आणि समन्वयाने चर्चेला बसल्यानंतर तुमची मागणी काय असेल? म्हणजे एक जे सूत्र मागो वैद्यांनी सुचवलं, ते सूत्र चर्चेला बसताना आधार असेल की 2.5 वर्ष महापौरपद तुमचं तर 2.5 वर्ष आमचं, का या व्यतिरिक्त आर एस चाणक्याच्या डोक्यात आणखीन काही योजना आहे? नाही नाही, एकतर मागो वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खूप ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि इतके प्रेमळ आणि सगळं नीट व्हायला पाहिजे असं मानणारे असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक प्रस्ताव मांडला. तो राजकारणामध्ये प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ती लढाई असते ना, 2 पक्षामधली वर्चस्वाची लढाई असते, तिथे तितक्या सहजपणे उत्तरं काढता येत नाहीत. आणि त्यामुळे मागो वैद्य जे म्हणतात तसंच होईल असं नाही, परंतु असा काहीतरी मगाशी म्हटल्याप्रमाणे संख्याबळाचा विचार करता योग्य प्रस्ताव आला पाहिजे. माझ्या डोक्यात खूप प्रस्ताव आहेत, पण मी तुम्हाला आत्ता सांगू शकणार नाही. नाही, मला कल्पना आहे तुम्ही आत्ता सांगू शकणार नाही. त्याचं कारण पक्षशिस्तीचा किंवा त्याहीपेक्षा सुद्धा गोपनीयता नावाची काही गोष्ट असते. परंतु शिवसेनेनं आपल्याला चर्चेला बसताना काय द्यावं की जेणेकरून ही सन्मानाची संवादाची भूमिका एका क्षणात संपेल आणि दोघांमध्ये पुन्हा खळाळता प्रवाह चालू होईल, याकरता शिवसेनेने आपल्याला काय द्यावं असं वाटतं? नाही, तुम्हाला ज्या शब्दांमध्ये हवं आहे की शिवसेनेने महापौरपद द्यावं का स्थायी समिती द्यावं, अशा शब्दांमध्ये मी म्हणणार नाही. मी एवढंच म्हणेन की तुल्यबळ आपण आहोत, 2ने कमी 2ने जास्त हे काय फार फरक नाही आहे. ते लक्षात घेता योग्य न्याय मिळाला पाहिजे, तरच आज केंद्रात राज्य आहे, राज्यात राज्य आहे आणि केंद्रात आणि राज्यात राज्य आहे इतकंच नाही तर मुंबईतही चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर मागतो ते आमचं मागणं जे आहे ते वाजवी आहे. ते मागणं काय आहे हे बसल्यानंतरच ठरेल. या सगळ्याला पार्श्वभूमी असेल ती एकमेकांवर केलेल्या जहरी टीकेची. काही वेळा काय असतं, काही शब्द लक्षात राहतात आणि ते आयुष्यभर हृदयामध्ये जखमा करून जातात. असे अनेक शब्द आपल्या नेत्यांकडनं उच्चारले गेले असं नाही वाटत आपल्याला? आशिष शेलार यांची वक्तव्य आहेत, किरीट सोमय्या यांची वक्तव्य आहेत, संपत्तीचा वाद काढलेला होता. हे सगळं असं एका रात्रीत 2-4 रात्रीत विसरता येईल असं वाटतं तुम्हाला? उदयजी, कसं आहे की टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुम्ही जशी एक यादी सांगितली तशी मी पण मोठी यादी सांगितली, पण मला कटुता वाढवायचीच नाही आहे. मला असं म्हणणं आहे की आता हे संपू, रात गई बात गई असं झालं पाहिजे. मध्ये आणखीन एका चॅनलवर मी हा मुद्दा मांडला होता की ॲक्शन रिॲक्शनचा गेम असतो आणि ॲक्शन रिॲक्शनच्या गेममध्ये कोणीतरी एक दिवस गॅप टाकायचा असतो. वा, बघत राहायचं नसतं की आता काय बोलले, चला बोला पटकन. तो एक दिवस गॅप टाकला गेला असता तर एखादे प्रश्न संपले असते. आणि त्यामुळे तुम्ही जसं यादी सांगितली, आम्ही कधी बाळासाहेब ठाकरेंबद्दल कधी एक शब्दाने चुकीचं बोललो नाही, बोलणारच नाही. झोपेतसुद्धा आम्ही कोणी बोलू शकणार नाही. आमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर इतका प्रचंड आहे. विशेषतः मी मुंबईकर आहे, कामगार वस्तीत राहणार आहे, आम्ही भोगलं आहे
त्यामुळे बाळासाहेबांबद्दलचा आदर आमच्याकडे प्रचंड आहे. पण हाच आदर तुमच्या मनामध्ये नरेंद्र मोदींबद्दल असायला पाहिजे. त्यांना तुम्ही एकेरीने बोलता. लोकसभा निवडणुकीमध्ये काय काय झालं हे आम्ही विसरलो. पुन्हा एकदा राज्याच्या हितासाठी विसरलो. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीला आम्ही राज्याच्या हितासाठी विसरलो आणि आम्ही एकत्र काम केलं. परंतु उद्या समजा नरेंद्र मोदींनी मी त्यांचा खूप जवळचा मित्र, मला प्रश्न विचारला की अरे मारे तुम्ही युतीविधी करायला, मला काय म्हणाल विसरला का तुम्ही? ते म्हणणार नाहीत, कारण ते खूप उदार मनाचे आहेत. राज्याच्या हितासाठी ते म्हटले की तुम्हाला योग्य वाटेल ते करा. पण त्यांनी मोदींबद्दल काही बोललं जातं. चहावाला काय म्हणाले आणि एकेरीमध्ये म्हणाले, किती 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 गोष्टी म्हणाले. आणि त्यामुळे आता हे उघडण्यातून सांधण्याकडे जाणार नाही. आणि त्यामुळे मी निवडणुकीपूर्वी हे मांडलं होतं की तुम्ही इतकं एकमेकावर बोलू नका की नंतर एकत्र येणं अवघड होईल. अगदी बरोबर स्थिती आता ही झालेली आहे. आणि ती स्थिती झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अधिकारच नाही, शिवसेनेला सुद्धा आणि BJPला सुद्धा, की तुम्ही सामान्य माणसाची अपेक्षा ही आहे की तुम्ही एकत्र येऊन काम करा आणि तुम्ही वेगवेगळं काम करणार तुमच्या अहंकारासाठी. तसं नाही चालणार. म्हणजे जे मागे होतं, जो भूतकाळ आहे तो सगळा कोळशानं भरलेला आहे, तो आता उगाळू नका, तर उद्याच्या चंदनासाठी स्वतःला झिजवायला शिका, असं सांगतायत चंद्रकांत पाटील. वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक नंतर पुन्हा प्रश्नांचा आणि उत्तरांचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोकठोक चंद्रकांत पाटील. रोकठोक चंद्रकांत पाटील. भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे अभूतपूर्व यश मिळालं, त्या यशामागे देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न जसे होते तसंच एक अतिशय धोरणी पण लागते, एक चतुराई लागते आणि त्याहीपेक्षा प्रचारामधली एक सुसूत्रता लागते. ते काम ज्यांनी बजावलं, पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला ज्यांनी भगदाड पाडायचं काम केलं, ते मिस्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जे भारतीय जनता पक्षामध्ये ओळखले जातात, ते चंद्रकांत दादा पाटील आपल्या बरोबर आहेत. दादा, आता आपण शिवसेना भाजपच्या संबंधांबद्दल बोलत होतो. तुमची भूमिका ही आहे सामंजस्याची, सहचर्याची आणि त्याहीपेक्षा सुद्धा समन्वयाची आहे. संवादाची भूमिका असली पाहिजे, संघर्ष टाळावा असं आपण म्हणता. परंतु आज एकमेकांवरच्या टीका एवढ्या कडवट झालेल्या आहेत, त्या टीका लक्षात घेतल्या तर एक प्रश्न विचारावा असा वाटतो, ही दरी वाढायला कारणीभूत काय झालं? दरी वाढायला कारणीभूत झालं असेल तर ते बदलत्या काळामध्ये ताकद बदलते हे लक्षात घेऊन त्याला रिस्पेक्ट देणं. कसं झालं आहे की राजकारणामध्ये सगळंच गणित जे झालेलं आहे ते किती निवडून येणार, कोणाची सत्ता येणार आणि मग ते अधिकाधिक निवडून येण्यासाठी आणि मग त्या निवडून येणाऱ्यांच्या आधी सत्ता मिळवण्यासाठी जो सगळा संघर्ष झालेला आहे. त्यामुळे मूळ आपल्या भारतीय घटनेने जी लोकशाही स्वीकारली, त्यातून ज्या निवडणुका आल्या, निवडणुकांत सरकार फॉर्म झाले होत आहेत, याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत निवडणूक लढवलेला आणि जिंकलेला प्रत्येकाला सत्तेमध्ये सहभाग मिळत नाही, म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रातल्या विधानसभांचे 44 मिळाला असतात, तर आम्हाला 144 मिळाला, तर आम्हाला 5 वर्ष पूर्ण सरकार करायला मिळणार. आणि समजा कोणाला तरी 143 मिळाला, 1नेच कमी मिळाली, तर त्याला म्हणतो 5 वर्ष शून्य सरकार चालवायला मिळणार. ह्याच्यातून मग तो एक कसा जास्त येईल आणि मग ह्यांच्याऐवजी आम्ही कसं सरकार करू. आणि त्या लोकशाही रचनेमध्ये ज्याच्याकडे सरकार, त्याच्याकडे तिजोरीची किल्ली, ज्याच्याकडे तिजोरीची किल्ली तो विकासाच्या योजना राबवणार. आणि त्यामुळे ती सगळी धडपड चालवली आहे. आता ही एकदा स्वीकारली, त्या स्वीकारण्यामध्ये कधी तुमच्या जास्त येतील, कधी माझ्या जास्त येतील. तुमच्या जास्त आल्या आहेत आणि त्यामुळे तुमचा अधिकार आहे असं म्हणण्याचं मनाचं मोठेपण जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत हे संघर्ष संपत नाही. हेच मनाचं मोठेपण परवा संजय राऊत यांनी आमच्या मुलाखतीत बोलून दाखवलं की आमच्या महापौर पदाला किंवा आमचा जो महापौर पदाचा दावा आहे, आमचा महापौर पदाचा उमेदवार आहे, त्याला भारतीय जनता पक्षानं स्वतःहून पाठिंबा द्यावा. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अजूनही अकेला चळवळीची भूमिकाच मांडताना दिसतात. अगदी निवडणुकीच्या नंतरही संवादाची भूमिका किंवा सामंजस्याची भूमिका, डायलॉगची भूमिका त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या वक्तव्यातनं समोर येत नाही. तर आम्हाला पाठिंबा द्यावा स्वतःहून असं संजय राऊत म्हणतात. काय सांगाल? विधानसभा निवडणुकीनंतर आमचे 123 जण आले. तुम्ही दिलं का आम्हाला पाठिंबा? महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुम्ही व्हा, आम्हाला काही नको असं म्हणालात का? आम्हाला ही मंत्रीपद पाहिजे, ती पाहिजे, इतकी संख्या पाहिजे. 1 महिना घालवला मी त्याच्यामध्ये, किती संख्या कुठली द्यावी. मग त्यावेळेलाही म्हणायचं मोठेपण कुठे गेलं होतं? नाही, आणि त्यात चुकीचं काही नाही आहे. राजकीय पक्ष हे काही सामाजिक कामं करणारं मंडळ नाही. राजकीय पक्ष विनोबांचा आश्रम नाही आहे, त्यामुळे ते चुकीचं काही नाही. पण जर ते तुमच्या बाबतीमध्ये चुकीचं नाही,
तर आमच्या बाबतीमध्ये चुकीचं कसं काय? मग आत्ता जी वेळ आहे ती वेळ भारतीय जनता पक्ष वेट अँड वॉच, म्हणजे ज्याला आपण थंडा करके खाओ असं भूमिकेत आहे का? वेळ आली तर तुम्ही मोठ्या मनाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायच्या मनस्थितीत देखील आहात? असं नाही. आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मी पुन्हा तेच म्हणेन, संख्येच्या आधारे जागांचं वाटप हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा राहणार. आणि ह्या विषयामध्ये सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत आणि ते देण्याची आवश्यकताच नाही. मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख असतात. या यशामध्ये ठीक आहे त्यांचं मनाचं मोठेपण की ते म्हणतात की सगळ्या टीमचं हे यश आहे, परंतु त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे, पहाटे 5च्या आधी हा माणूस कधी झोपला नाही, 8 सभांच्या आधी सभांच्या पेक्षा कमी सभा केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं हे यश आहे. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी ठरवा काय करायचं ते. परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये 82-84 ठीक आहे, तुम्ही 4 अपक्ष आणले, आम्ही 2 अपक्ष आणले, हे कुठपर्यंत चालणार आहे? सगळे म्हणून 90पर्यंत चालणार आहे. पुढे लागणार ना तुम्हाला लागणार आहे, आम्हालाही लागणार. आणि त्यामुळे जोपर्यंत ही वस्तुस्थिती दोघं एकमेकाला माहिती करून घेत नाहीत तोपर्यंत काय होणार? शिवसेना एकीकडे अशी सूत्रांची माहिती आहे की शिवसेना स्वतःचा महापौर स्थापन करण्याच्या हालचाली त्यांनी चालू केल्यात. ते महापौर पदाचा उमेदवारी देणार, त्यांची 2 नावं चर्चेला देखील आलेली आहेत. मग अशा वेळेला भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार? ते स्वतःचा महापौर पद, शेवटी तुमच्या 2च जागा कमी आहेत, फार कमी आहेत अशातला काही भाग नाही आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपली या सगळ्या गोष्टींवरची पकड ही देखील तितकीच असू शकते, हे देखील दाखवायची एक संधी आहे. मग अशा वेळेला आपला महापौर पदाचा उमेदवार असू शकतो का? नाही, माझं अजूनही मत असं आहे की 9 तारीख अजून खूप लांब आहे. शेवटी राजकीय पक्षामध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर सगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी करायला लागते, प्रेशर टॅक्टिक्स करायला लागतात. शिवसेना ते करते की आमच्याकडे 4 वाढले, आमची आता बैठक झाली, आमचा गटनेता ठरला, आमच्या महापौराचे उमेदवार, आमच्याकडे स्पर्धा. BJPची पण बैठक होईल, BJP पण गटनेता ठरवणार, आपले उमेदवार सुरू करणार. माझं असं मत आहे की BJP शिवसेनेचं नातं असं नाही आहे की तुम्ही एकमेकावर प्रेशर टॅक्टिक्सने अधिकाधिक पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा. पण ही जगरीती आहे सध्याची आणि त्याप्रमाणे हे चाललं आहे. फायनली या निष्कर्षावर 9 तारीख जवळ येईल तसं येतील सगळेजण. 9 तारखेला महापौर पद तर नक्कीच तुमचा किंवा कोणाचा येतो आहे तो बसणार आहे, याच्याविषयी काही, किंवा शिवसेनेचा आहे तो बसणार आहे, याच्याविषयी काही शंकाच नाही. फक्त तो महापौर मराठी असेल की गुजराती असेल किंवा कोणता असावा, दारांना काय वाटतंय? नाही, मराठी गुजराती असा वाद या सगळ्या विषयात उपस्थित करण्यापेक्षा मुंबईला न्याय देणारा, मुंबईच्या मराठी माणसाला न्याय देणारा, मुंबईतल्या बेरोजगार तरुणाला न्याय देणारा आणि प्रामुख्याने मुंबईतल्या झोपडपट्ट्यांना न्याय देणारा, काय भीषण स्थितीमध्ये लोक राहत आहेत, याला न्याय देणारा माणूस असावा. तो मराठी आहे की गुजराती आहे की हिंदू आहे की मुस्लिम आहे हा मुद्दा नाही. आणि दोन्ही पक्षांकडे अशी समर्थ माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांनी, म्हणजे मी दोघांनाही आवाहन करेन की असलं काही ते काढू नका. आणि अशाकडे जर गाडं जाणार असेल तर त्याला ते फुले आंबेडकर सगळ्यांना त्रासच व्हायचा. त्यामुळे कर्तृत्वाच्या आधारे निर्णय करा की तो मुंबईला न्याय देईल. नाही, हा प्रश्न काय येतोय माहिती आहे का दादा? कारण एक अतिशय दबक्या आवाजात चर्चा अगदी लोकलमध्ये, बसमध्ये सर्वत्र ऐकायला मिळते की मागच्या वेळेला अमराठी उमेदवार जे निवडून आले त्यांची जी संख्या होती ती आणि आत्ता जे अमराठी उमेदवार निवडून आले त्यांची संख्या, यामध्ये खूप मोठी तफावत आहे. यावेळेला खूप मोठ्या संख्येनं अमराठी उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी मुंबईतला मराठी टक्का प्रतिनिधित्वाचा खाली घसरला आहे आणि आता फक्त या सगळ्याचा तारणहार शिवसेना आहे, अशा प्रकारची एक भूमिका येते. तर अमराठी मतदारांनी फक्त भारतीय जनता पक्षालाच मतदान केलं, इतरांना केलं नाही, असंही एक थिअरी समोर येते. हाही त्याच्या मुळाशी आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारला. नाही, ह्या सगळ्या चर्चा आणि ह्या लाईन्सवर विचार करणं हे सगळंच क्लेशदायक आहे. म्हणजे कुठे आपण चाललेलो आहोत आपण? म्हणजे आता हिंदू मुस्लिमसुद्धा विषय राहण्याचं कारण नाही. तिथे आपण गुजराती, मराठी, सिंधी, उत्तर प्रदेशी, पंजाबी असले विषय करायला लागलो आहोत. मुंबईतला अमराठीचा टक्का वाढला म्हणजे काय, तो कुठल्या तरी पाकिस्तानमधला टक्का वाढला का श्रीलंकेतला टक्का वाढला? तो भारतीयांचाच टक्का वाढलेला आहे. असं कसं विचार करून चालेल? ते मराठी माणसांवर त्यांनी अन्याय करू नये, कारण मराठी माणूस मूळ इथला आहे. ते अमराठी त्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे, हे मान्य. पण मुंबईमध्ये अमराठी टक्का वाढला, मराठी टक्का कमी झाला, याचं कारण मी तुम्हाला सांगू सगळ्याचं मूळ कशात येतं? ते सगळ्याचं मूळ येतं आहे शाकाहारी मांसाहारीमध्ये. सगळ्याचं मूळ येतं आहे की काही विशिष्ट सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला अर्ज देखील करून त्याला तिथे सोसायटी जागा देखील पैसे देऊन विकत घेता येत नाही. याच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं असेल ते अगदी
पर्युषणाच्या काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवावेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सांगता येतील मागच्या काही काळामध्ये घडल्या. हा जो वाढलेला स्वर आहे हे पाहिल्यानंतर मग बोलायला जागा मिळते की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, ती केंद्रशासित करायचं आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून जाणार ही हकाटी पिटली जाते ना, त्याच्यावर विश्वास बसायला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मग कारणीभूत ठरायला लागतात. त्यावर भाजपची भूमिका काय आहे? अरे पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीर गेला त्याची काळजी नाही पडली आम्हाला, आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचं नुसतं कल्पनेतलं चित्र आपण उभं करतो. कसं असं होईल आणि कोण स्वस्त बसेल आणि कोण कशाला कुठे खेचून नेईल? त्यामुळे तुम्ही आधी जे म्हणालात ना की मांसाहारी, शाकाहारी, त्याच्यानंतर अमराठीमध्ये कॉलनीमध्ये जागा घेऊन न देणं, अशा जे विषय असतील, किंवा पर्युषणाच्या काळामध्ये आता काय म्हणूया आपण कत्तलखाने बंद करणं, आपण एकमेकांच्या भावनांना आदर देऊया नको का? जर समजा त्यांचा तो एक अत्यंत महत्त्वाचा पवित्र काळ आहे, हां, आम्ही मराठी म्हणतो, आम्ही गणपतीच्या काळामध्ये कोणाला तरी असं म्हणू का की गणपतीच्या दिवशी संध्याकाळचा प्रसाद जो आहे तो नॉनव्हेजचा दे म्हणून? एवढं आहे का आमचं नॉनव्हेजवर प्रेम? तर आम्ही म्हणणार की नाही रे गणपती आहे वेडा. समजा माझ्यासारखं म्हणाला की आज जरा नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली आहे, येतो घरी, नाही म्हणून गणपती आहे माझ्या घरी, तर गणपतीच्या 11 दिवसाच्या काळात तसं तुमच्या घरात नॉनव्हेज खावत नाही. मग पर्युषणाच्या काळामध्ये जैन समाजाला असं वाटत असेल की या काळात तरी किमान तुम्ही कत्तलखाने बंद करा. पण आम्ही कत्तलखाने बंद करावेत मराठी माणसाने कधीच मागणी केलेली नाही आहे, कुठल्याच काळात करावी अशी केलेली नाही. कत्तलखाने बंद करायचं तर जैन समाजाने मागणी केली, तर ह्या त्यांच्या भावना आहेत. माझ्या भावना गणपतीबद्दल आहेत ना, की गणपतीच्या 11 दिवसात मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही आमच्या घरामध्ये, हे तुझा बाहेर हॉटेलमध्ये जाऊ नये. तसं पर्युषणाच्या काळामध्ये कत्तल करू नका असं जैन समाजाचं म्हणणं असतं. चुकलं कुठे? त्यातून ते मुंबईच्या मराठी माणसावर आक्रमण करायला निघालं असं कसं म्हणता येईल, असं माझं म्हणणं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल समोर आला, परंतु पुढची रणनीती काय आहे यासाठी भारतीय जनता पक्ष पारदर्शकपणे समोर काय येत नाही. अनेक गोष्टी ह्या पडद्याआड चालल्या आहेत असं एक समोर येत आहे. भारतीय जनता पक्ष हा पारदर्शकतेचा आग्रह धरणारा होता, मग त्यांनी पारदर्शकतेपणे जे काही ते समोर मांडावं असं बोललं जाते, त्याला काय सांगाल? नाही, कुठलाही पक्ष आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती थोडी सिक्रेट ठेवणारच ना, आणि त्यामुळे एकटे मुख्यमंत्री ठरवत नाही आहे, तर त्यांनी कोर कमिटीची तातडीची बैठक बोलवली. आम्ही आमच्या जिल्ह्यात व्यस्त होतो, त्यामुळे बिलकुल नथिंग डुईंग या सगळ्या मुंबईमध्ये सगळ्यांना बोलवलं, एकत्र बसले, रात्री 2 पर्यंत चर्चा केली, एक चौकट ठरवली मोठी की या चौकटीमध्ये जे काय करायचं ते मुख्यमंत्र्यांनी करावं. ते सगळे अधिकार मग खाली दुसऱ्याला देऊन टाकले? नाही, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही असं म्हटलं की प्रामुख्याने हा मुंबईचा विषय जो आहे खूप क्रुशियल आहे, ज्याचे अनेक गोष्टीशी धागेदोरे जोडलेले आहेत. हा निर्णय तुम्ही करा, पण कसं कसं करता येईल याची एक चौकट आम्ही ठरवून दिली सगळ्यांनी म्हणून की या चौकटीमध्ये तुम्ही ठरवू शकता. आता ह्या चौकटीच्या बाहेर काय ठरवण्याची वेळ आली तर माझी खात्री अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हा सगळ्यांशी फोनवर बोलतील. एक तर मान्य करा दादा की वेळ लकी होती. अत्यंत सुमार दर्जाची जाहिरात, ज्या जाहिरातीमधल्या स्पेलिंग मिस्टेक सुद्धा ट्विटरवर गाजल्या किंवा लोकांनी दाखवून दिल्या. अत्यंत सुमार दर्जाची जाहिरात, हीन पातळीवर जाऊनली टीका, त्याहीपेक्षा अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार, परंतु प्रभाग समित्यांची रचना झाल्यामुळे निसटून आलेले उमेदवार, अनेक ठिकाणी निसटतं मिळालेलं यश, किंवा अतिशय थोड्या फरकानं निवडून मताधिक्यानं आलेले उमेदवार, हे तरी आता मान्य कराल की ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी भाजपच्या जिंकण्यात झाला. मग कार्यकर्त्यांची मेहनत किंवा तुमची धोरणं याविषयी मी आत्ता काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, ते तर आहेच. मुख्यमंत्र्यांनी केलेली एवढी उरसफोड मेहनत, परंतु त्याचबरोबर जाहिराती सुमार होत्या, त्या चुकीच्या होत्या, अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार निवडले गेले, हे सगळं तर मान्य करावंच लागेल. मुंबई, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, नाशिक आहे, या ठिकाणचं यश अनपेक्षित आहे दादा. नाही, अशी यादी सगळ्याच पक्षांच्या बाबतीत बसून करता येते की त्यांचा जाहीरनामा कसा चुकला, यांच्या स्पेलिंग मिस्टेक कशी झाला, यांच्या कशी करता येते. पण या निमित्ताने तर हे मान्यच करावं लागेल की 2.5 वर्षामध्ये मोदींनी आणि 2-2.25 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी जे सामान्य माणूस केंद्रित करून विकासाच्या योजना राबवतो आणि अनेक वेळा योजना घोषित होतात ते खाली पोचत नाहीत. आम्ही सगळ्यांनी धोरण ठरवलेलं आहे की सामान्य माणसाच्या भाषेत त्याला ती योजना समजावून सांगायची. याच्यातून आता लोकांच्या डोक्यामध्ये मोदी इतका फिट बसला
म्हणजे अनेक ठिकाणी गमतीने असं म्हटलं गेलं की तुमचं चिन्हसुद्धा आता कमळाच्या ऐवजी मोदी करा. त्याच्यामुळे लोक आज जाऊन मोदी शोधतात, कमळ शोधत नाहीत. त्यामुळे ते मोदी म्हणजे त्यांनी केलेलं काम, ते देवेंद्रजी त्यांनी केलेलं काम हे लोकांच्या डोक्यात इतकं बसलं की स्पेलिंग मिस्टेक आहे आणि काय आहे ते म्हणतात काय नाही. यांच्या नेतृत्वाखाली हे होणार आहे आणि नीट होणार आहे. हा एक प्रचंड विश्वास म्हणजे 2.5 वर्षापूर्वी देशामध्ये एक निराशा आली मोठमोठे भ्रष्टाचाराचे आकडे पाहिल्यानंतर. त्यात मोदींनी विश्वास दिला की नाही राजकारणी चांगले असू शकतात आणि त्यासाठी त्यांनी 15 वर्ष गुजरातमध्ये पण त्याकरता सत्तेचं असं एका ठिकाणी केंद्रीकरण होणं हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य असं वाटतं दादा? कुठे केंद्रीकरण झालं? पीएम ऑफिस जोरदार स्ट्रॉंग होत आहे आपल्याकडे. अनेक बाबतीतले सगळे निर्णय जे आहेत ते पंतप्रधानांचं कार्यालय घेत असतं अशी टीका होते. विशेषतः संसदेच्या पटलावर देखील तशी टीका झालेली आहे. म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतोय. काय झालंय की विस्कळीत कारभाराची तितकी सवय झाली आम्हाला की आम्हाला आता डिसिप्लिन कारभार हा चुकीचा वाटायला लागला. माझं म्हणणं असं आहे की ह्या धारणाच ठीक करायला पाहिजेत की बाबा असंच चालायला होतं देश तर तो खूप लवकर आधी मोठा झाला असता. आणि त्यामुळे विस्कळीत कारभाराची सवय लागल्याने ना हे डिसिप्लिन वगैरे काही झेपतच नाही आहे असं झालेलं आहे. मला याच्या पुढे आपण तुमच्या पश्चिम महाराष्ट्राविषयी बोलूया. पश्चिम महाराष्ट्राच्या विजयाचे एक प्रकारे शिल्पकार आपल्या धोरणांना मानलं जातं, कारण पश्चिम महाराष्ट्रामधले अत्यंत महत्त्वाचे असे अनेक किल्ले आपण नेस्तनाबूत केलेत. त्याविषयी विचारण्या अगोदर प्रादेशिक पक्षानं तुम्हाला संपवायचं का हो? सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये आत्ता काय धमासान चालू आहे आणि हे सगळं मस्त भाजप एन्जॉय करत आहे. तुम्ही आपल्या सदाभाऊंच्या गळ्यात कमळाचं उपर्ण काय घातलं आणि त्या दोघांमध्ये कलगीतुरा सुरू झाला. मला कधी कधी आपल्या देशाची गंमत वाटते की एखादा विषय जो काल्पनिक आहे तो मांडल्यानंतर किती खरा वाटायला लागतो. तसं सदाभाऊंमधलं आणि राजू शेट्टींमधलं भांडण हे मुळात काल्पनिक आहे आणि ते भांडण भाजपने क्रिएट केलं हे एकदा दोनदा चारदा म्हटल्यानंतर किती खरं वाटायला लागतं. याचं मोठं उदाहरण आहे की याच्यात काही भारतीय जनता त्यामध्ये का सदाभाऊंवरचे आरोप जे राजू शेट्टींनी केले ना ते आमच्याकडे रेकॉर्डवर आहेत. ते आरोप गंभीर आहेत. त्या आरोपांमध्ये त्यांनी घराणेशाहीचा आरोप केलाय, त्यांच्या मुलाला तिकीट दिलं त्याचा आरोप केलाय. त्यांच्यापुढे पराभव झाला हा वेगळा मुद्दा आहे, तो निवडणुकीच्या गणिताचा भाग असतो. परंतु त्यामध्ये पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर झाला असाही आरोप केलाय. म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारतोय. नाही, त्यांनी दोघांनी एकमेकांवर काय आरोप करायचे हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, परंतु त्यांच्यामध्ये अंतर वाढू नये हे उठ्ठा बसता मी मांडतोय. सदाभाऊंना आणि राजू शेट्टींना दोघांनाही मी उठ्ठा बसता समजावतोय की तुम्ही दोघे म्हणून एक ताकद आहे. हे अपील मी त्या दोघांना करतोय की एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला असं वाटतं की ही शेतकरी चळवळ ही मजबूतच व्हायला पाहिजे. अशा मास ऑर्गनायझेशन्स वीक झाल्या, विद्यार्थी क्षेत्रातली एखादी संघटना वीक झाली, कामगार क्षेत्रातली वीक झाली, त्याच्यातून सरकार ठिकाणावर राहणार नाहीत. सरकार ठिकाणावर राहायची असेल तर मास ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग लागतात. ही माझी मांडणी आहे आणि हा माझा प्रत्यक्ष व्यवहारी आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये अंतर निर्माण होऊ नये, ते एकत्र राहावे हाच आमचा प्रयत्न आहे. पण कुठून तरी हा विषय आला आणि भारत नाही आम्ही मजबूत होणं याच्या असं आम्हाला वाटतं. तुम्ही मजबूत होण्याकरता तुम्ही कोल्हापुरात काय केलं, पिंपरी चिंचवडमध्ये काय केलं, पुण्यात काय केलं, नाशिकमध्ये काय केलं. आपण एकच उदाहरण घेऊया, तुमचं कोल्हापूर. त्या कोल्हापुरामध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे निवडून येऊ शकणारे 14 उमेदवार, मी नावही सांगू शकतो, आयात केले. आणि त्या 14 पैकी दादा तुम्ही एवढे चाणाक्ष, एवढे धूर्त की तुम्हाला बरोबर माहिती आहे कोण कुठे निवडून येईल आणि कोण कुठे कसं गळायला लागेल हे परफेक्ट दादांना माहिती आहे. दादा हे आर्य चाणक्य त्या करतायत की तुम्ही असे बरोबर तुमचे चंद्रगुप्त शोधून काढलेत की त्या 14 पैकी दादा सक्सेस रेट टेरिफिक आहे तुमचा. 14 पैकी 11 निवडून आले. तीच गोष्ट आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये बघतोय, तीच गोष्ट आम्ही पुण्यात बघतोय, तीच गोष्ट आम्ही नाशिकमध्ये बघतोय. दादा निष्ठावंत नाराज होणार नाही आहेत का? तुमचा जो मूळ पक्ष आहे त्या मूळ पक्षाची विचारधारा डायल्यूट होणार नाही आहे का? हे बघा की एखादा नौखा कार्यकर्ता सुद्धा ज्यावेळेला तुम्ही आणता, BJPला काम वाढवायचं आहे म्हणून मेंबरशिप केली, संपर्क अभियान सुरू केलं, तर हेच बघितलं जातं ना की अरे उदयजी खूप शार्प आहेत, अतिशय उत्तम बोलतात, हे आपल्याकडे पाहिजे. मग आम्ही काय करतो, नाही तुम्हाला नाही, मग आम्ही काय करतो की उदयजींच्या घरी वारंवार जातो, त्यांच्या अडीअडचणीला मदत पडतो आणि असं म्हणतो की तू इथं BJPच्या कार्यालयात आहे बरं. हां, आता ह्या नवख्या उदय निरगुडकरांच्या सारखाच कोणीतरी अन्य पक्षामध्ये डेव्हलप झालेला की जो आम्हाला आणखीनच अपील होतो. तुम्ही काही पक्षाची पार्श्वभूमी नसताना आम्हाला अपील झालात. तिथे तर प्रिपेअर्ड माणूस असतो की खूप ह्याच्यामागे जनाधार मोठा आहे. ते करताना आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसं घेऊन येते, मला मान्य आहे.
पण तशी घेतली गेली हे देखील मान्य करा. नाही नाही, असं एखाद ठिकाणी झालं असेल तर लगेच ते करेक्शनही झालं. तुम्ही मला कोल्हापूर जिल्ह्यात एक नाव असं दाखवा. नाही, कोल्हापुरात नाही, पण कोल्हापुरात एक झालंय. कोल्हापुरात दादा तुम्ही असला सॉलिड संभ्रम निर्माण केलाय. धनंजय महाडिक हे नेमके कोणत्या पक्षाचे खासदार आहेत असा प्रश्न आता त्यांचेच निकटवर्तीय विचारायला लागले. तुम्ही काय असा धनंजय महाडिकच कशाला, त्यांचे सगळेच खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत याचा ते शोध घेत आहेत. उदयनराजे कोणत्या पक्षाचे आहेत किंवा असं सगळ्यांचंच आहे ना. ही परिस्थिती आणली कोणी दादा? नाही, ही परिस्थिती त्या पक्षानेच आणली. शेवटी असं आहे की उदयनराजेंसारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, धनंजय महाडिकेसारखा एक युवा शक्ती नावाने असणारा मोठा ग्रुप, हे सगळेजण ह्या सगळ्या जणांच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही हे म्हणता की बा ह्यांनी पक्षाची शिस्त पाळण्यामध्ये, तेव्हा पक्षाच्या नेत्यानेच विचार केला पाहिजे की इतक्या चांगल्या माणसाला, म्हणजे आज उदयनराजे भेटले की आम्ही स्वाभाविकपणे शिवाजी महाराज वंशावरून मुजरा करतो, अशा माणसांना सुद्धा तुमच्याबरोबर राहावं असं वाटत नसेल तर विचार त्या पक्षाच्या नेतृत्वानेच केला पाहिजे की काय आपली चूक झाली. त्याचा दोष दुसऱ्यांना देऊन काय उपयोग आहे की तुमच्या संगतीला का लागले. आम्ही चांगले आहोत, आम्ही प्रेम देतो लोकांना, आम्ही सन्मान देतो, आम्ही त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम देतो. दादा, आपल्या बेरजेच्या राजकारणाला तुम्ही काय सुंदर असा भावनेचा इथे मुलामध्ये आहे, परंतु हे सगळं बेरजेचं राजकारण मला रत्नागिरीमध्ये आणि ठाण्यामध्ये यशस्वी होताना का नाही दिसलं? त्या ठिकाणी इतकी प्रचंड मोठा झंझावात प्रचाराचा करूनही आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही अगदी तुम्हाला एक्झॅक्ट सांगता तिप्पट वाढलेत. वाढलोच होतं, परंतु राष्ट्रवादीच्या खाली आहात तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहात. हो, तिसऱ्या क्रमांकावर आहोत, परंतु आम्ही कुठे होतो, क्रमांकच नव्हता आमचा, तिथून आम्ही आलोत वरती. रत्नागिरीवर तर काहीच नाही आलं. त्याचं परवाच्या कोर कमिटीमध्ये असा निर्णय झाला की जरा एकदा जाऊन सगळ्यांबरोबर बसलं पाहिजे, काय नेमक्या अडचणी आल्या, काय झालं वगैरे असं एखाद्या जिल्ह्याचं होतं. परंतु इनऑल सगळीकडे थेट गडचिरोली, चंद्रपूरमध्ये तर आमच्या सुधीर भाऊंच्या जिल्ह्यामध्ये 33 जागा आल्या. त्यामुळे खूप चांगलं यश मिळालेलं आहे. आणि आमच्या बेरजेच्या राजकारणामध्ये तुम्ही त्याला काही तात्विक मला वगैरे म्हणा, पण पक्ष असेच वाढवतात हो. तुम्ही जर असे नवीन घेत ग्रूम करत राहिलात तर तुम्हाला 100 वर्ष लागतील सत्तेमध्ये यायला. प्रेक्षक गेले तासभर चंद्रकांत दादा माझ्या बरोबर ते स्वतःच्या बेरजेच्या राजकारणाचा फॉर्म्युला, खरं तर गुणाकाराचा फॉर्म्युला ते संपूर्ण महाराष्ट्राला समजावून सांगत होते. आणि पक्षाचं यश हे कसं पक्षाच्या विचारांचं आहे हे देखील सांगत होते. आयात केलेल्या उमेदवारांच्या निवडून येण्याच्या क्षमतेचं यश जरी असलं तरी देखील त्याच्या मागचं कमळ हे अत्यंत मोठं आहे. आपली पक्षावरची आणि पक्ष नेतृत्वावरची निष्ठा इतकी अगाध की त्यांनी हेही सांगितलं की जर कमळाच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा लोक चेहरा शोधत असतील तर याचा देखील लोकांनी विचार केला पाहिजे. हे सगळं करत असताना कुठेतरी संघर्षापेक्षा संवाद आणि त्याहीपेक्षा सुद्धा समन्वय साधण्यावर त्यांचा भर आहे. सातत्यानं निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात देखील इतकी जरी टीका करू नका की ज्याच्यामुळे परत येणं, एकमेकांच्या हातात हात घेणं नंतर कठीण होईल, असा वडिलकीचा पोक्त सल्ला देणारे चंद्रकांतदादा पाटील आता मात्र पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली तर मी समन्वयाची भूमिका आणि संवादाची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये घडवायला पुन्हा एकदा तयार आहे. आणि त्यांना असा आत्मविश्वास आहे की त्याचं फलित चांगलंच असेल. या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार उर्वरित 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणार. या नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे आम्हाला शांतपणे फक्त कामावर, विकासावर कॉन्सन्ट्रेट करता येईल. तेव्हा आयुष्यात क्वचित मिळणारी अशी संधी शिवसेना देखील गमावणार नाही असा त्यांना विश्वास आहे. याचाच एक अर्थ असा आहे की शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी त्यांनी संपर्क साधलेला आहे, फक्त ते ऑन रेकॉर्ड आत्ता त्याविषयी बोलायला तयार नाहीत. दादा, आज तुम्ही इकडे आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी जी चर्चा केली, त्यांच्या प्रश्नांना जी उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.